आणि आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यामध्ये पुन्हा एकदा वाकयुद्ध सुरू झाले। मंडल आयोगाला चॅलेंज करण्याचा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आणि त्यावर खरा पाटील असतील तर मंडल आयोग संपून दाखव असं आव्हान छगन भुजबळ यांनी दिलंय। पाहुयात मनोज जरांगे आणि छगन भुजबळ नेमकं काय म्हणतात। त्याला असं वाटतंय मी म्हणलो होतो ओबीसी आरक्षणात जायचं नाही, ओबीसी आरक्षणात गेलो आम्ही आणि सरसकट गेलो। आता सरसकट गेलो। आता मंडल कमिशन चॅलेंज कसा होतो फक्त त्याला एकट्याला माहिती। त्याच्या लक्षात आलंय की हे काहीतरी करू शकतो, पण मी जाहीर आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो, या नाशिकच्या पवित्र भूमीतून सांगतो, आम्हाला मंडल कमिशन चॅलेंज करायचा नाही। आम्हाला गोरगरिबांच्या अन्नात माती नाही घालायची। पण गोरगरीब ओबीसी बांधवांना त्याला एकदा समजून सांगावं की तू नाटकं करू नको, राजकारणासाठी राजकीय फायद्यासाठी तो गोरगरिबांचा वाटोळ करू नको, कारण या तीनदा झालेला आहे। आता चौथ्यांदा जर असं झालं तर आमचा नाविलाज आहे, मग आम्हाला मंडल कमिशन चॅलेंज करावा लागणार आहे। त्याच्यामुळं ओबीसी बांधवांमुळे नाही, त्याच्यामुळं करावं लागणार आहे, त्याला नाविलाज आहे। मग आमचं हिम्मत असेल ना, तू खरा पाटील असतील तर जरांगे तू मंडल आयोगाच्या विरुद्ध जे आहे संपून दाखव मंडल आयोग। आणि एवढी तरी तुला अक्कल पाहिजे की तुला ओबीसी म्हणून आरक्षण पाहिजे आणि त्या ओबीसी आरक्षणाचा निर्माता हे मंडल आहे। मग तिकडे त्याला खलास करणार म्हणून सांगतो आणि मग इकडे कसं काय राहणार ओबीसीत? एवढी सुद्धा अक्कल नाही त्या माणसाची, काय बोलायचं आहे। तर मंत्री छगन भुजबळ यांनी नाभिक समाजावर केलेल्या वक्तव्याप्रकरणी मनोज जरांगेंनी भुजबळांवर टीका केली। भुजबळांनी नाभिक समाजाची माफी मागावी असं यावेळी जरांगे म्हणाले। तर जरांगेंच्या याच टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलंय भुजबळ यांनी। पाहुयात दोघांमधला हा कलगीतुरा कसा रंगलाय। नाभिक बांधवांनी चर्चाच करू नका मला, त्याला काही डोकं बी नाही, गोरगरीब लोक आहेत, आमचं आणि त्यांचं चांगलं आहे। तो कशाला काढलेला होता आमच्या घरी, त्याला लाज नाही, त्यांनी माफी मागितली पाहिजे त्यांची। त्याच्यासाठी आपल्यात वातावरण खराब होऊ द्यायचं नाही, कारण तेव्हा स्वार्थी आहे, तो राजकारणी। काल सांगितलं ना, काल नाभिक समाजाच्या जेवढ्या संघटना आहेत तेवढ्या सगळ्या संघटनांनी जे आहेत पत्रक काढून सांगितलं की आम्ही मीटिंगला रॅलीला हजर होतो आणि भुजबळ साहेब असं कधी म्हणालेले नाहीत। एका नाभिक समाजाच्या माणसाने त्या मोबाईलवर काय म्हणतात त्याला, ते काही पोस्ट टाकली, तेव्हा मी म्हटलं की असा जर बहिष्कार तुम्ही एकावर टाकत असेल तर बाकीच्या नाभिक बंधू जे असतील त्या गावातले मग त्यांनी सुद्धा सांगावं की तुम्ही जर त्याच्यावर बहिष्कार टाकला तर मग आम्ही तुमच्यावर बहिष्कार टाकू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।